मी तृप्ती. आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे. टुडे आय एम मेकिंग अ जंगल थीम केक. पण ट्विस्ट असा आहे की यामध्ये मूविंग ट्रेन असणार आहे. आणि गंमत म्हणजे दिसायला हा 4 टियर केक वाटतोय, पण यामागचं एक भारी सिक्रेट आहे जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हा केक बनवण्यापासून त्याचं कस्टम थर्माकोल वर्क आणि थेट डिलिव्हरीपर्यंतचा सगळा प्रवास आज आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी आपण हे फ्रेशली बेक केक बेसेस टीनमधून डिमोल्ड करून घेऊयात. आता या प्रत्येक बेसला आपल्याला 3 लेयर्समध्ये व्यवस्थित कट करायचं आहे, जेणेकरून केकला छान हाय एंड लुक आणि परफेक्ट हाईट मिळेल. आता येतो सगळ्यात डिलिशियस पार्ट, द लेअरिंग. माझी लेअरिंगची प्रोसेस खूप सिम्पल पण सुपर रिच आहे. सगळ्यात आधी येते स्मूथ चॉकलेट क्रीम. त्यावर मी टाकते एकदम रिच आणि ग्लॉसी चॉकलेट गनाश. आणि एलिमेंट्सला एक मस्त क्रंच देण्यासाठी लॉट्स अँड लॉट्स चॉको चिप्स. केकची लेअरिंग झाल्यावर मी केकचा क्रम कोट कंप्लीट करून घेतला. हा 3 किलोचा 3 टियर केक आता ओव्हरनाईट फ्रीजमध्ये सेट व्हायला जाईल, जेणेकरून फायनल फिनिशिंग करताना केकचे क्रम्स बाहेर येणार नाहीत आणि फिनिशिंग एकदम नीट होईल. आपण वळतोय केकच्या फायनल लुककडे. जंगल थीम आहे म्हटल्यावर थीम कलर्स खूप महत्त्वाचे आहेत. सो इथे मी थीमप्रमाणे 2 मुख्य कलर तयार करून घेतलेत. स्कायसाठी सुंदर ब्लू आणि ग्राससाठी छान व्हायब्रंट ग्रीन. आपण डायरेक्ट कलर क्रीम लावण्याआधी मी एक एक करून तिन्ही केक्स आधी व्हाईट क्रीमचा एक बेस कोट करून घेतला, जेणेकरून परफेक्ट फिनिशिंग मिळेल. आपण तयार केलेला ब्लू कलर मी वरच्या बाजूला आकाशाचा लुक देण्यासाठी अप्लाय केला आहे आणि खालच्या बाजूला गवताचा म्हणजे ग्रासचा लुक देण्यासाठी ग्रीन कलर यूज केला आहे. अशा रीतीने आपण तिन्ही टियर्सचं फायनल कोटिंग आणि फिनिशिंग एकदम परफेक्टली डन झालं आहे. आणि इथे सुरू होतो आपला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. मगाशी मी म्हटलं होतं ना, हा 3 किलोचा केक मी 3 टियर्समध्ये बनवला आहे. सो केकला ग्रँड 4 टियर हाईट देण्यासाठी आणि ट्रेन टनेल बनवण्यासाठी मी हा थर्माकोल डमी बेस वापरला आहे. मी याचे आधीच 2 सेपरेट पीस कट करून घेतले होते. तुम्ही बघू शकता. फूड सेफ्टीसाठी मी या दोन्ही पीसेसना आधी नीट क्लिंग रॅपने रॅप करून घेतलं, जेणेकरून थर्माकोलचा केकशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही. त्यानंतर हे दोन्ही पीसेस मी केक बेसवर व्यवस्थित स्टॅक केले. मध्ये ट्रेन जाण्यासाठी टनेलची जागा ठेवली. आता या थर्माकोल बेसला केकसारखाच लुक देण्यासाठी मी याला आधी व्हाईट व्हिपिंग क्रीमने फुल्ली कव्हर केलं आणि मग आपल्या बाकीच्या 3 टियर्ससारखंच यावर सुद्धा स्कायसाठी ब्लू आणि ग्राससाठी ग्रीन क्रीमने मस्त शेडिंग करून घेतली. तिन्ही केक टियर्सवर मी आधी लावले हे सुंदर कस्टमाइज जंगल कटआउट्स आणि पर्सनलाइज नेम टॅग. आणि फायनल टच देण्यासाठी ग्रास नोझल वापरून केकच्या कडांवर मस्त फ्रेश ग्रीन ग्रास क्रिएट केला आहे, ज्यामुळे तो नॅचरल वाईल्ड वाईब देतो आहे. एवढा उंच केक म्हटल्यावर स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची आहे, म्हणून केक सिक्युअर करण्यासाठी मी मध्ये डोवेल्स टाकून केक सिक्युअर करून घेतला. केकचा फायनल लुक काय सुपर्ब दिसतोय ना. पण ट्रॅव्हल करताना एवढा मोठा स्ट्रक्चर डॅमेज होऊ नये म्हणून मी एक काळजी घेतली. मी तो थर्माकोलचा डमी टनेल बेस वेगळा आणि हे सिक्युअर्ड केक टियर्स वेगळ्या बॉक्समध्ये पॅक केले, जेणेकरून वाटेत काहीच डॅमेज होणार नाही. आपलं डिलिव्हरी लोकेशन होतं दहिसरचं बंजारा ढाबा. सामानाचं सेटअप आणि केक्सचे सेपरेट बॉक्सेस असल्यामुळे आम्ही कॅब प्रेफर केलं. मल्टिपल टियर्सचा केक आणि कस्टम एलिमेंट्सचा केक ट्रॅव्हल करताना एकच काळजी घ्यायची असते, हळूहळू ड्राईव्ह करणं आणि बॉक्सेस सेफ ठेवणं. व्हेन्यूवर पोहोचल्यावर बघितलं तर तिथे ऑलरेडी खूप सुंदर जंगल थीम डेकोरेशन केलं होतं. मी लगेच केक टेबलवर फायनल असेंब्ली सुरू केली. सगळ्यात आधी तो कस्टम थर्माकोल टनेल बेस टेबलवर सेट केला. त्यावर आपला 3 टियर केक ठेवला. क्लायंटला हा लुक, टनेल आणि ट्रेनचा कॉन्सेप्ट खूप जास्त आवडला आणि ॲज युजल आपला केकही. जर तुम्हाला असेच क्रिएटिव्ह केक हॅक, स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल्स आणि रिअल डिलिव्हरी व्लॉग्स बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण अशा युनिक केक डिझाईन्स मागे किती टेक्निक्स आणि मेहनत असते हे मी माझ्या दर एका व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत शेअर करत असते. हा टनेल ट्रेन केक कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या क्रिएटिव्ह केक व्हिडिओमध्ये. बाय.